जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण सामान्य ज्ञानचे IMP क्वेश्चन बघत आहोत. तर त्यातला पहिला प्रश्न बघू. करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी कोणत्या चळवळीत दिला? असहकार चळवळ, दांडी सत्याग्रह, चले जाव चळवळ का सविनय कायदेभंग? करा किंवा मरा हा मंत्र तर चले जाव चळवळीमध्ये दिलेला आहे. चले जाव चळवळी ही स्पष्टीकरण बघूया. 1942 ला चालू झाली. तर याच्यामध्ये ऑपरेशन झिरो हर ही पण चालली. असहकार चळवळीचा विचार केला तर 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू आणि आणखीन इंडियन नॅशनल काँग्रेसचे नाशिक जे आहे ठराव, नाशिकला त्या इंडियन नॅशनल काँग्रेसचा ठराव हा नागपूरमध्ये संमत झाला होता. तर करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी 1942 ला चले जाव चळवळ याच्यामध्ये दिला होता. 1942 ला 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू, इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे नागपूर याच्यामध्ये ठराव मंजूर झाला होता आणि हे एक ह्याच्यामध्ये आहे. तर आपण दुसरा प्रश्न बघू. तर हा दुसरा प्रश्न. गणेश वासुदेव जोशी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? राव बहादूर सेनापती, सार्वजनिक काका का भाऊसाहेब? तर त्यांना सार्वजनिक काका या नावाने ओळखलं जातं. पुण्यामध्ये सार्वजनिक सभा ही त्यांनी स्थापन केली होती. तर त्या सभेच्या 2016च्या अध्यक्षा मीरा पागवी ह्या आहेत, म्हणजे ह्या अध्यक्षा होत्या 2016च्या पुणे सार्वजनिक सभाच्या ज्या अध्यक्षा होत्या, पहिल्या महिला अध्यक्षा मीरा पागवी. 1801 जर बघितलं तर 1870 ला ही सभा पुणे सार्वजनिक सभे झाली होती पुण्यामध्ये. आणि सेनापती बापटचा जर विचार केला तर यांनी मुळशी सत्याग्रह हा एक मुळशी सत्याग्रह एक केला होता सेनापती बापट यांनी. तर हा एक महत्वाचा आहे. याच्यामध्ये सार्वजनिक सभा जर विचारली तर 1870च एक येईल. 2016च्या पुणे सार्वजनिक सभेच्या अध्यक्षा पहिल्या महिला मीरा पागवी येते त्या, जे ज्यांनी 2016ला अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणखीन ह्याच्यामध्ये हे एवढंच आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कुणी भोगली? सावरकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू का राजगोपालचारी? राजगोपालचारींचा विचार जर केला तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून त्यांना मान मिळाला, पहिले म्हणून. तर आपलं उत्तर येतंय सावरकर. सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा ही भोगली होती 50 वर्ष दोनदा. तर सावरकरांना ज्यावेळेस तुरुंगात टाकलं त्यावेळेस म्हणले, माझी शिक्षा पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही इथून गेलेले असताल. तर हे आपला प्रश्न होता, हे स्पष्टीकरण.
राजगोपालचारींचं एकच लक्षात ठेवायचं, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल किंवा भारतीय पहिले जर विचारलं तर ह्यांनाच मान मिळालेलं, त्यामुळे ह्यांचं उत्तर येते. ह्याचे 2 प्रश्न तयार होतात जे मी आता सांगितले ते. तर सावरकर हे आपलं उत्तर आहे. आणि अंदमानचं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एका व्हाईसरॉयची हत्या झाली होती, ते म्हणजे मियो, ज्यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हटलं जायचं, मियोला. तर हे असं होतं हा प्रश्न. तर हा संपला. आपण आता नेक्स्ट प्रश्न बघू. हा 4था आणि 5वा प्रश्न बघू. त्याचं स्पष्टीकरण बी आपल्याला बघायचं आहे. थोडासा वेळ लागत आहे, पण स्पष्टीकरण दिल्याशिवाय तर कळणार नाही, त्याच्यामुळे बघूया. मराठा साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? बालाजीराव, नारायणराव, बाजीराव, सवाई माधवराव. तर आपले 5वे जर विचारलं तर नारायणराव हे उत्तर येते. तर आपण 5वा प्रश्न बघू. 28 सप्टेंबर 1953 रोजी कोठे करार करण्यात आला? जो करार झाला तो कोठे करण्यात आला? पुणे, अकोला, नागपूर का सोलापूर? तर हा नागपूर करार आहे. तर या करारामध्ये काय 1953 ला भारत सरकार फाजल अली समिती स्थापन केली. आणखीन एक बघितलं तर MS आणि ब्रिजलाल यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली होती. स्वतंत्राची मागणी केली, ज्याची राजधानी होती नागपूर. हे ह्या कराराचं एक उद्दिष्ट होतं किंवा ह्या करारामध्ये हे सगळं सामील होतं. विदर्भाची स्वतंत्र मागणी, ज्याची राजधानी त्यांनी नागपूर सांगितली होती 28 सप्टेंबर 1953 ला नागपूरमध्ये. तर हे असे IMP क्वेश्चन होते जे की पेपरला येतात. असेच IMP क्वेश्चन येतात. मी 1000 पर्यंत IMP क्वेश्चन सामान्य ज्ञानचे किंवा इतर चालू घडामोडी म्हणा, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्सचे जे काही आहेत प्रश्न ते सगळे मी घेणार आहे. फक्त सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच युट्यूबला पाहायला भेटतील. माझे प्रश्न युट्यूबला जे मी टाकणार आहे IMP प्रश्न ते 100% पेपरला येणार, ह्याची मी गॅरंटी देते. कारण ह्याच्या व्यतिरिक्त IMP क्वेश्चन आलेलेच नाहीयेत. तुम्ही सर्च करा, मग तुम्हाला कळेल. तर हे IMP प्रश्न संपले आपले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरे घेऊ आणखीन. तर स्पष्टीकरण थोडंसं वेळ लागतोय द्यायला, कारण जास्त स्पष्टीकरण आहे, तरी पण मी थोडं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. कारण जास्त स्पष्टीकरण घेतलं तर थोडंसं स्पष्टीकरण घेण्याचं कारण, महत्वाचं जे स्पष्टीकरण मी घेते तेच पेपरला विचारतील, त्या अनुषंगाने मी हे स्पष्टीकरण दिलं आहे. हे विचारतील आणि विचारणारच हे, त्याच्यामुळे हेही लक्षात ठेवा. तर माझे IMP प्रश्न संपले आजचे. राहिलेले नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.